नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी इंजिनियर सचिन आपले स्वागत करतो इलेक्ट्रिकल नॉलेज या चॅनलवरती. तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो, डीसी मोटरचा आपण आज पार्ट 2 घेऊन आलेलो आहोत. त्यामधील आपण आज टॉप 20 क्वेश्चन्स बघितणार आहोत. इथे 25 लिहिलेलं आहे कारण थंबनेल तेच असते त्याच्यामुळे त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. टॉप 20 क्वेश्चन्स आहे. इलेक्ट्रिशियन आणि वायरमनचे जेही विद्यार्थी आहे आणि जे महापारेषण म्हणजे महाट्रान्सको भरतीची तयारी करत आहे, जे MIDCची तयारी करत आहे, जे जिल्हा परिषद भरतीची तयारी करत आहे, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ एकदम युजफुल राहणार आहे. तर क्लास 32 आहे आणि ITIचे आणि जे इलेक्ट्रिशियन वायरमनचे जेही विद्यार्थी असेल आणि विद्यार्थिनी असेल त्यांनी सुद्धा हा क्लास पाहणे फारच योग्य आहे. तर बघा मित्रांनो, क्लास आजचा 32 आहे कारण अभी नहीं तो कभी नहीं. कारण तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि आईवडिलांचं स्वप्न हेच आहे की माझा मुलगा किंवा मुलगी एक गव्हर्नमेंट सर्वंट लवकरात लवकर झाले पाहिजे. आणि त्यासाठी आपण एक सिरीज सुरू केलेली आहे आणि त्या सिरीजचं नाव आहे सिलेक्शनवाली सिरीज. तर सिलेक्शनवाल्या सिरीजचा क्लास 32 आहे या, कारण अभी नहीं तो कभी नहीं. तर बघा मित्रांनो, तुमच्यासाठी आज आपण क्लास 32 घेऊन आलेलो आहे. डीसी मोटरचा पार्ट 2. डीसी मोटरचा पार्ट 1 पर्यंत 31 क्लासेस झाले आहे. ते त्याची प्लेलिस्ट बनलेली आहे. त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही सर्वांनी पुन्हा एकदा जाऊन तुम्ही ज्यांनी क्लासेस बघितले नसेल त्यांनी जाऊन एकदा क्लासेस नक्की व्हिजिट करायचे. तुम्हाला नक्की ते क्लासेस आवडेल. त्यामध्ये आपण पूर्णच बेसिक इलेक्ट्रिकल पासून तर बेसिक इलेक्ट्रिकल पासून तर त्यामध्ये बेसिक इलेक्ट्रिकल तुमचं इलेक्ट्रोमॅग्नेटिझम, तुमचं इंडक्टर, कॅपॅसिटर, बॅटरी, अर्थिंग, त्यानंतर तुमचं इलेक्ट्रोमॅग्नेटिझम, त्यानंतर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट, त्यानंतर ट्रान्सफॉर्मर, डीसी जनरेटर, हे सगळं त्यामध्येच पूर्ण सेशनमध्ये कव्हर झालेलं आहे. तुम्ही ते जर क्वेश्चन्स बघितले नसाल तर आत्ताच जाऊन तुम्ही ते क्वेश्चन्स बघून घ्या. प्लेलिस्टमध्ये आहे आणि महत्त्वाचे क्लासेस आहे कारण त्यामध्ये टॉप 20 करून क्वालिटीवाले क्वेश्चन्स आपण त्यामध्ये घेतलेले आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि सबस्क्राईब केल्याच्या नंतर बेल आयकॉन सुद्धा ऑन कराल. त्याच्यामुळे काय होईल, तुम्हाला ती क्लासेसची नोटिफिकेशन किंवा क्लासेसचा जो व्हिडिओ असतो त्याची नोटिफिकेशन आणि येणारे अपडेट्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती लवकरात लवकर पहिल्यांदाच प्राप्त होईल. ओके, तर बघा मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून द्या. व्हिडिओ जर आवडेल तरच लाईक करायचं. ओके, व्हिडिओ आवडल्याच्या नंतर लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र आणि मैत्रिणीसोबत नक्की शेअर करा. तर सुरू करूया आपण आजचा क्लास. तर मी या अगोदर तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही जर मला कमेंट बॉक्समध्ये जर मोटिवेशनल थॉट लिहिला तर तो मोटिवेशनल सुविचार थॉट्स मी तुमचा घेणार आहे. तर आज सुद्धा एका विद्यार्थिनीनी एक सुंदरसा असा मोटिवेशनल थॉट लिहिलेला आहे, परंतु ही PDF दुपारच्या वेळेसच तयार झाली होती. त्या सरांनी PDF ऑलरेडी तयार करून ठेवली होती. त्यामुळे मी जो सुविचार होता आजचा तो उद्याच्या PDF मध्ये लावणार आहे. ओके, तर अगोदरच्या विद्यार्थिनीनी जो सुविचार लिहिला होता तो हा आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट मी इथे घेतलेला आहे. बघा, त्या मुलीचं नाव आहे भक्ती सिरसात. तर बघा, पाना है अगर लक्ष्य को फिर तुझे पडना होगा. त्या मुलीनं लिहिलेलं आहे आणि आपल्या व्हिडिओच्या खाली लिहिलेलं आहे. बघा, पाना है अगर लक्ष्य को फिर तुझे पडना होगा, रातों की सुकून वाली नींदों से तुझे लढना होगा. तर हा असा कोट आहे आणि तो मी त्या मुलीचा कोट यामध्ये एक बघा एक इमेजमध्ये बनवून आणलेला आहे. तर कोणाचा कोट आहे हा? बाय भक्ती सिरसात नावाच्या मुलीचा. तर बघा, तिने कमेंट बॉक्समध्ये लिहिला होता. तर प्रत्येकाने असा मोटिवेशनल थॉट कमेंट बॉक्समध्ये लिहायचा आणि तो मी क्लासेसमध्ये लावणार आहे. तर बघा, पाना है लक्ष्य को फिर तुझे पडना होगा, रातों की सुकून वाली नींदों से तुझे लढना होगा. म्हणजे तुम्हाला जर तुमचं लक्ष्य हासिल करायचं असेल, म्हणजे तुम्हाला मंजिलपर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, अभ्यास करावा लागेल आणि सतत अभ्यास करावा लागेल. तर तुझे पडना होगा आणि रातों की सुकून वाली नींदों से तुझे लढना होगा. कारण रात्रीला झोप किती सुखाची झोप असते, परंतु त्या सुखाच्या झोपेसाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला लढाई करावी लागेल आणि तेव्हाच तुम्ही नक्की विजयी व्हाल. तर मित्रांनो, तुम्हाला नक्की हा सुविचार समजला असेल. आपण सुरू करूया आपण आजचा क्लास. मित्रांनो, व्हिडिओ मोठा होऊ शकतो तर तुम्ही एकदा स्पीड 1.5 टाइम्स करून घ्या, जेणेकरून तुमचा वेळ वाचेल आणि तुम्हाला समजण्यासाठी सुद्धा सोपं जाईल. तर पहिला प्रश्न तुमच्यासमोर, पहिला म्हणजेच 21वा प्रश्न. 20 प्रश्न झालेले आहे आपले डीसी मोटरचे पार्ट 1 मध्ये. पार्ट 2 मध्ये सुद्धा 20 प्रश्न आहे. तर पहिला प्रश्न तुमच्यासमोर मी घेऊन येत आहो.
काय म्हणत आहे आणि प्रत्येक प्रश्न इंग्रजीमध्ये आहे, घाबरायचं नाही. प्रत्येक प्रश्नाचं ट्रान्सलेशन मी तुम्हाला मराठीमध्ये करून दाखवणार आहे. तर घाबरायचं नाही. प्रश्न बघूया. क्वालिटीवाले क्वेश्चन्स आहे आणि जर व्हिडिओ आवडेल तर मनातून लाईक करून द्यायचा. आत्ताच लाईक करून द्या मित्रांनो. ओके, चला बघा. प्रश्न पहिला, व्हिच ऑफ द फॉलोइंग डीसी मोटर हॅज द पुअरेस्ट स्पीड कंट्रोल. म्हणजे प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे की खालीलपैकी कोणत्या डीसी मोटरची स्पीड असते ती पुअरेस्ट कंट्रोल असते. म्हणजे पुअरेस्ट म्हणजे एकदम खालची स्पीड, एकदम पुअरेस्ट म्हणजे पुअरेस्ट काय, पुअरेस्टचं मिनिंग काय होते, एकदम लो लेवलची, लो लेवलचं स्पीड कंट्रोल कोणत्या डीसी मोटरचं असते. ऑप्शन ए बघा डिफरेन्शियल कंपाऊंड मोटर, ऑप्शन बी बघा कम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटर, ऑप्शन सी बघा शंट मोटर, ऑप्शन डी बघा सिरीज मोटर. तर पुअरेस्ट स्पीड कंट्रोल कोणत्या मोटरचं असते नेहमी. सो ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. सिरीज मोटरची पुअरेस्ट स्पीड कंट्रोल असते. तर महत्वाचा प्रश्न आहे तुमच्यासाठी, स्टार मार्क करून ठेवा. ओके, चला पुढच्या प्रश्नावर जाऊया. द स्पीड ऑफ ए मोटर फॉल्स फ्रॉम 1200 RPM ॲट नो लोड ॲट 22वा प्रश्न आहे. द स्पीड ऑफ ए मोटर फॉल्स फ्रॉम 1200 RPM ॲट नो लोड टू 1050 RPM ॲट रेटेड लोड. द स्पीड रेग्युलेशन ऑफ द मोटर इज. महत्वाचा प्रश्न आहे. काय विचारलेला आहे, स्पीड रेग्युलेशन. काय विचारलेलं आहे, स्पीड तर स्पीड रेग्युलेशनचा फॉर्म्युला असतो नो लोड स्पीड, नो लोड स्पीड, स्पीडसाठी NL नो लोड स्पीड किंवा N0 लिहितो. ओके, नो लोड स्पीड आणि FL म्हणजे फुल लोड स्पीड डिवायडेड बाय फुल लोड स्पीड इंटू 100. ओके, तो स्पीड रेग्युलेशनचा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे, नो लोड स्पीड. तर मग प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, स्पीड दिली आहे फ्रॉम 1200 RPM ॲट नो लोड. म्हणजे 1200 तुमची जी स्पीड आहे ती नो लोडवर आहे आणि फुल लोडवर म्हणजे रेटेड लोडवर किती आहे, 1050. फॉर्म्युला सर्वांना माहित आहे. मग आता फॉर्म्युल्यामध्ये पुट द व्हॅल्यू अँड गेट द आन्सर. स्पीड रेग्युलेशन क्वालिटीवाले प्रश्न आहे मित्रांनो. बघा, स्पीड रेग्युलेशन इज इक्वल टू नो लोड स्पीड किती आहे 1200 मायनस फुल लोड किती आहे 1050 डिवायडेड बाय 1050 इंटू 100, कारण पर्सेंटेजमध्ये आहे म्हणून इंटू 100. तर बघा इंटू 100 केले तर काय होईल, समोर काय होईल, स्पीड रेग्युलेशन इज इक्वल टू 1200 मायनस 1050 1500 डिवायडेड बाय 1050 गुणिला 100. याचा आन्सर किती येईल, 0 0 कॅन्सल, 105 वरती किती आहे 150, खाली आहे 105. तर 105 105 4 वाचले, 4 न भाग देईल 14.28 येईल मित्रांनो. तर याचा आन्सर काय होईल 14.28%. तुम्ही एकदा सॉल्युशन करून बघा, इझी आहे. 14.28% याचा आन्सर येणार आहे. द स्पीड मोटर फॉल्स 1200 RPM नो लोडवर होती, फुल लोडवर किती आहे 1050 RPM. मी पूर्ण स्टेप बाय स्टेप फॉर्म्युला लिहून तुम्हाला याचं उत्तर काढून दाखवलेलं आहे. सो ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आणि असेच क्वालिटीवाले क्वेश्चन तुम्हाला तुमच्या महाट्रान्सको, ITIचे जे विद्यार्थी आहे महाट्रान्सको, त्यानंतर MIDC आणि त्यानंतर तुमचं जिल्हा परिषदमध्ये नक्की विचारल्या जाणार आहे. कारण कॉम्पिटिशन खूप तगडी आहे मित्रांनो आणि कॉम्पिटिशनच्या युगात पेपर हा कधी पण कठीणच विचारला जातो. तर प्रश्नाची क्वालिटी बघा, तुम्हाला प्रश्न एकदम क्वालिटीवाले मिळणार आहे. 23वा प्रश्न बघूया. इन डायव्हर्टर रजिस्टर फील्ड कंट्रोल मेथड ऑफ DC सिरीज मोटर व्हेरिएबल रजिस्टर इज ॲडेड. प्रश्न तुम्हाला नक्की समजला असेल की DC सिरीज मोटरचे स्पीड कंट्रोल करण्याच्या काही मेथड असतात. त्याच्यापैकी एक मेथड आहे डायव्हर्टर रजिस्टर फील्ड कंट्रोल मेथड. कोणती, डायव्हर्टर रजिस्टर फील्ड कंट्रोल मेथड. हे कोणाची मोटर आहे, DC सिरीज मोटरची. तर तुम्ही त्यामध्ये जो व्हेरिएबल रजिस्टर लावता तो कुठे लावता. ऑप्शन ए बघा फील्ड वाइंडिंगच्या पॅरलमध्ये, ऑप्शन बी बघा फील्ड वाइंडिंगच्या सिरीजमध्ये, ऑप्शन सी बघा आर्मेचरच्या पॅरलमध्ये, ऑप्शन डी बघा लोडच्या पॅरलमध्ये. तर मी तुम्हाला डायग्राम ड्रॉ करून दाखवतो मित्रांनो. ही आहे तुमची, हे आर्मेचर आणि ही फील्ड वाइंडिंग. ओके, तर हे काय झालं तुमचं, हे फील्ड वाइंडिंग, हे आर्मेचर. तर तुम्हाला आणि इथून येईल तुम्हाला DC सप्लाय. कोणता सप्लाय, DC प्लस मायनस DC सप्लाय. ओके, तर तुम्हाला जर काय लावायचं आहे, इथे व्हेरिएबल रेजिस्टन्स लावायचा आहे, तर तुम्ही हा तो कधी पण कोणाच्या पॅरलमध्ये लावान, फील्ड वाइंडिंगच्या पॅरलमध्ये लावान. तर मग फील्ड वाइंडिंग म्हणजे असा तुम्हाला तिथे लावावा लागेल. तर तुम्हाला समजलं असेल याचा आन्सर काय आहे, फील्ड वाइंडिंगच्या पॅरलमध्ये. सो ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर, इन पॅरलल विथ फील्ड वाइंडिंग. म्हणजे डायव्हर्टर रेजिस्टन्स फील्ड कंट्रोल मेथडमध्ये DC सिरीज मोटरमध्ये तुम्हाला जर व्हेरिएबल रेजिस्टन्स लावायचा असेल तर तुम्ही कसा लावाल, नेहमी फील्ड वाइंडिंगच्या पॅरललमध्ये लावाल. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया.
व्हेअर डायव्हर्टर आर यूज म्हणजे प्रश्न काय आता तुम्हाला आत्ताच याचं उत्तर माहिती असेल आणि सर्वांनी याचं उत्तर इझिली देऊन पण द्याल. तर तुम्ही ऑप्शन बघा आणि आन्सर देण्याचा प्रयत्न करा. तोपर्यंत मी तुम्हाला प्रश्न समजून सांगतोय बघा. व्हेअर डायव्हर्टर आर यूज म्हणजे डायव्हर्टर हा कुठे यूज केला जातो म्हणजे डायव्हर्टर जो असतो तो खालीलपैकी कोणत्या मोटरमध्ये यूज केला जातो. ऑप्शन ए बघा शंट मोटरमध्ये, ऑप्शन बी बघा सिरीज मोटरमध्ये, ऑप्शन सी बघा बोथ म्हणजे सिरीज अँड शंटमध्ये, ऑप्शन डी बघा ऑल अदर्स मोटरमध्ये म्हणजे डीसी मोटर सोडून जेवढेही मोटर्स आहेत तेवढ्या मोटरमध्ये सुद्धा डायव्हर्टर यूज केला जातो. तर कधी पण लक्षात ठेवायचं फील्ड डायव्हर्टर हा नेहमी कोणत्या मोटरमध्ये वापरला जातो डीसी सिरीज मोटरमध्ये वापरला जातो. सो ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. कोणत्या मोटरमध्ये वापरला जातो सिरीज मोटरमध्ये वापरला जातो तो. तर बी बी विल बी युअर राईट आन्सर. ओके. फील्ड आताच झाला होता 23वा प्रश्न आणि तोच प्रश्न सेम आहे फक्त लँग्वेज चेंज आहे त्याच्यामुळे कन्फ्युजन होऊ शकते. परंतु मी तुमची कन्फ्युजन झाली नाही पाहिजे म्हणून सेम क्वेश्चन आणला लँग्वेज चेंज करून. तर डायव्हर्टर कधी पण कुठे वापरल्या जाते सिरीज मोटरमध्ये वापरल्या जाते. चला पुढचा प्रश्न बघूया. फॉर which speed control method we get maximum efficiency. प्रश्न तुम्हाला मराठीमध्ये समजून सांगतोय म्हणजे खालीलपैकी अशी कोणती स्पीड कंट्रोल मेथड आहे की त्यामध्ये तुम्हाला मिनिमम इफिशियन्सी मिळते. कोणती इफिशियन्सी मिळते मिनिमम इफिशियन्सी मिळते. म्हणजे अशी कोणती स्पीड कंट्रोल मेथड आहे तुम्हाला त्यामध्ये मिनिमम इफिशियन्सी मिळते. ऑप्शन ए बघा व्होल्टेज कंट्रोल मेथड, ऑप्शन बी बघा फील्ड कंट्रोल मेथड, ऑप्शन सी बघा आर्मेचर कंट्रोल मेथड, ऑप्शन डी बघा कॅन नॉट बी डिटरमाइन. तर अशी कोणती कंट्रोल मेथड आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मिनिमम इफिशियन्सी मिळते. अशी कोणती स्पीड कंट्रोल मेथड आहे तुम्हाला त्यामध्ये मिनिमम इफिशियन्सी मिळते. तर ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर. आर्मेचर कंट्रोल मेथडमध्ये तुम्हाला काय मिळते मिनिमम इफिशियन्सी मिळते. सो ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. when the armature of a DC motor rotates EMF induced is in machine is called as. म्हणजे प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे डीसी मोटर मध्ये जेव्हा आर्मेचर हे रोटेट होते तेव्हा ईएमएफ इंड्यूस होते अकॉर्डिंग टू फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. सर्वांना माहिती आहे डीसी मोटर मध्ये काय होते डीसी मोटर मध्ये जेव्हा आर्मेचर रोटेट होते तेव्हा ईएमएफ इंड्यूस होते डीसी मशीन मध्ये. तर तो जो ईएमएफ असतो तो कुठल्या प्रकारचा ईएमएफ असतो. ऑप्शन ए बघा सेल्फ इंड्यूस ईएमएफ, ऑप्शन बी बघा म्युच्युअली इंड्यूस ईएमएफ, ऑप्शन सी बघा बॅक ईएमएफ, ऑप्शन डी बघा कॅन नॉट बी डिटरमाइन म्हणजे तुम्ही डिटरमाइन करू शकत नाही. तर सेल्फ इंड्यूस ईएमएफ कुठे होते मित्रांनो इंडक्टन्स मध्ये. कुठे होते इंडक्टन्स मध्ये म्हणजे तिथे एकच कॉईल असते तिथे पण इथे तर दोन कॉईल आहे म्हणजे सेल्फ इंड्यूस ईएमएफ होणार नाही. म्युच्युअल इंड्यूस ईएमएफ म्युच्युअल कुठे होतं सर्वांना माहितीच आहे. म्युच्युअली इंड्यूस ईएमएफ कुठे होतो ट्रान्सफॉर्मर मध्ये. म्हणजे काय वाचलं इथे ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर. तर डीसी मोटर मध्ये कोणता ईएमएफ तयार होतो तर बॅक ईएमएफ तयार होतो. कुठला ईएमएफ तयार होतो बॅक ईएमएफ तयार होतो. सो ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर. आय होप मित्रांनो तुम्हाला हा क्वेश्चन नक्की समजलेला असेल. चला पुढल्या प्रश्नावर जाऊया. स्पीड रेग्युलेशन ऑफ ऑफ आर्मेचर सिरीज कंट्रोल मेथड. काय विचारलेलं आहे प्रश्नामध्ये स्पीड रेग्युलेशन कोणत्या आर्मेचर सिरीज कंट्रोल मेथडचं स्पीड रेग्युलेशन कसं असते. ऑप्शन ए बघा व्हेरी गुड असते, ऑप्शन बी बघा झिरो असते, ऑप्शन सी बघा पुअर असते, ऑप्शन डी बघा नन ऑफ दी अबो. तर स्पीड रेग्युलेशन ऑफ आर्मेचर सिरीज कंट्रोल मेथडचं स्पीड रेग्युलेशन कसं असते व्हेरी व्हेरी पुअर असते. सो ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर. चला पुढचा प्रश्न बघूया. वॉर्ड लेनॉर्ड मेथड इज प्रश्नामध्ये म्हटलंय ऑप्शन इकडे तिकडे झाले तरी ऍडजस्ट करून घ्यायचं. ओके. तर वॉर्ड लेनॉर्ड मेथड इज आता वॉर्ड लेनॉर्ड मेथड ही सुद्धा काय एक स्पीड कंट्रोल मेथडच आहे. तर काय म्हटलं आहे प्रश्नामध्ये मी तुम्हाला सांगतो की वॉर्ड लेनॉर्ड मेथड हे काय आहे. ऑप्शन ए बघा आर्मेचर कंट्रोल मेथड आहे, ऑप्शन बी बघा फील्ड कंट्रोल मेथड आहे, ऑप्शन सी बघा कॉम्बिनेशन आहे आर्मेचर कंट्रोल मेथड आणि फील्ड कंट्रोल मेथडचं, डी बघा डिफरंट फ्रॉम आर्मेचर अँड फील्ड कंट्रोल मेथड म्हणजे आर्मेचर आणि फील्ड कंट्रोल मेथडच्या ही मेथड डिफरंट आहे. तर वॉर्ड लेनॉर्ड कंट्रोल मेथड ही काय आहे तर ही कॉम्बिनेशन असते आर्मेचर कंट्रोल मेथडचं आणि फील्ड कंट्रोल मेथडचं. हे काय असते कॉम्बिनेशन मेथड असते. तर ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर. चला पुढला प्रश्न बघूया. स्पीड कंट्रोल बाय
वॉर्ड लेनॉर्ड मेथड कॅन गिव्ह युनिफॉर्म स्पीड व्हेरिएशन. असले प्रश्न तुम्हाला मित्रांनो कुठल्याच याच्यामध्ये कुठल्याच सिरीजमध्ये पाहायला मिळणार नाही. ITI वाल्यांसाठी कोणी पण सिरीज आणेल, पण त्या सिरीजमध्ये तुम्हाला तेच ओम्स लॉ डिफाईन करा किंवा करंटचं युनिट काय, व्होल्टेजचं युनिट काय आणि रेझिस्टन्सचं युनिट काय, इंडक्टन्सचं युनिट काय, ते कंडक्टन्सचं युनिट काय, अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न किंवा करंट कशाला म्हणतात, व्होल्टेज कशाला, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला सिरीजमध्ये दिसेल. पण हे असे क्वालिटीवाले प्रश्न जे एक्झाममध्ये नक्की येणार असले प्रश्न मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहो. बघा मित्रांनो, प्रश्न काय म्हणते मी तुम्हाला मराठीमध्ये समजून सांगतो. स्पीड कंट्रोल बाय वॉर्ड लेनॉर्ड मेथड. स्पीड कंट्रोल जी मेथड असते कोणती, वॉर्ड लेनॉर्ड मेथड, ती आपल्याला काय देऊ शकते, युनिफॉर्म स्पीड व्हेरिएशन देऊ शकते. काय देऊ शकते, स्पीड कंट्रोल मेथड जी आहे कोणती, वॉर्ड लेनॉर्ड मेथड, ही आपल्याला स्पीड व्हेरिएशन देऊ शकते, युनिफॉर्म स्पीड व्हेरिएशन देऊ शकते. तर ऑप्शन ए बघा दोन्ही डायरेक्शननं, ऑप्शन बी बघा एकाच डायरेक्शननं, बिलो नॉर्मल स्पीड म्हणजे नॉर्मल स्पीडपेक्षा कमी असेल तेव्हाच स्पीड व्हेरिएशन देऊ शकते, किंवा नॉर्मल स्पीडपेक्षा जास्त असेल तेव्हा युनिफॉर्म स्पीड व्हेरिएशन देऊ शकते. तर कधी पण लक्षात ठेवायचं, वॉर्ड लेनॉर्ड मेथड तुम्हाला जर स्पीड कंट्रोल करायची असेल ना, युनिफॉर्म स्पीड व्हेरिएशन पाहिजे असेल तर ती तुम्हाला बोथ डायरेक्शननं देते. बोथ डायरेक्शन म्हणजे फॉरवर्ड डायरेक्शन किंवा रिव्हर्स डायरेक्शननं सुद्धा वॉर्ड लेनॉर्ड मेथड काम करते. म्हणून ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. महत्वाचा प्रश्न आहे, डबल स्टार मार्क करून ठेवा, कारण मी हा प्रश्न कहो जेई लेवल ए लेवलच्या एक्झाम दिलाय त्यामध्ये हा प्रश्न ॲज इट इज बघितलेला आहे. तर याचा आन्सर काय आहे, इन बोथ डायरेक्शन. ए विल बी युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. वॉर्ड लेनॉर्ड कंट्रोल मेथड इज बेसिकली काय आहे, म्हणजे प्रश्नामध्ये विचारलेलं आहे की वॉर्ड लेनॉर्ड कंट्रोल मेथड जी असते ही बेसिकली काय आहे. ऑप्शन ए बघा व्होल्टेज कंट्रोल मेथड आहे, ऑप्शन बी बघा फील्ड डायव्हर्टर मेथड आहे, ऑप्शन सी बघा फील्ड कंट्रोल मेथड आहे, ऑप्शन डी बघा आर्मेचर रेजिस्टन्स कंट्रोल मेथड आहे. तर वॉर्ड लेनॉर्ड कंट्रोल इज बेसिकली काय आहे, ऑप्शन ए व्होल्टेज कंट्रोल मेथड आहे. कोणती मेथड आहे, व्होल्टेज कंट्रोल मेथड आहे. वॉर्ड लेनॉर्ड कंट्रोल इज बेसिकली व्होल्टेज कंट्रोल मेथड. सो ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. मित्रांनो आपले 30 प्रश्न कंप्लीट झालेले आहे. जर तुम्हाला व्हिडिओची क्वालिटी आवडली असेल, जर तुम्हाला माझी मेहनत आवडली असेल ना, तर व्हिडिओला एक मनातून लाईक करून द्या, दिल से लाईक कर दो. ओके चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. व्हिच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द मेथड ऑफ इलेक्ट्रिकल ब्रेकिंग. सिंपल प्रश्न आहे आणि प्रश्न तुम्हाला मराठीमध्ये समजून सांगतो. जर कुठल्याही प्रकारची मोटर असेल, डीसी मशीन असो वा एसी मशीन असो, तर डीसी मशीनमध्ये आपल्याला तिला थांबवायची असते. थांबवण्यासाठी आपण ब्रेक अप्लाय करतो. तर ब्रेकिंगच्या मेथड असतात, ब्रेकिंगच्या काय असतात, मेथड असतात. तर प्रश्नामध्ये काय विचारलं आहे, खालीलपैकी कोणती मेथड इलेक्ट्रिक ब्रेकिंगची नाही आहे. डीसी मोटरमध्ये खालीलपैकी कोणती मेथड इलेक्ट्रिक ब्रेकिंगची नाही आहे. इज नॉट म्हटलेला आहे. तर ऑप्शन ए बघा प्लगिंग, ऑप्शन बी बघा डायनामिक और रिओस्टॅटिक, ऑप्शन सी बघा रिजनरेटिव्ह, ऑप्शन डी बघा एडी करंट ब्रेकिंग. तर मित्रांनो कोणकोणत्या मेथड असतात, प्लगिंग मेथड असते, डायनामिक और रिओस्टॅटिक पण मेथड असते, ब्रेकिंग मेथड असते, रिजनरेटिव्ह पण असते आणि पण एडी करंट नसते. म्हणून कोणती मेथड नसते मित्रांनो, एडी करंट मेथड नसते. सो ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. या 3 मेथड ब्रेकिंगच्या मेथड आहेत. चला पुढला प्रश्न बघूया. प्लगिंग इज यूज इन म्हणजे प्लगिंग जी वापरली जाते, प्लगिंग म्हणजे ब्रेकिंग मेथड आहे, ही प्लगिंग जी वापरली जाते ही कोणत्या मोटरमध्ये वापरली जाते. ऑप्शन ए बघा स्मॉल मोटरमध्ये फक्त, ऑप्शन बी बघा स्मॉल आणि मीडियम मशीनमध्ये, ऑप्शन सी बघा ओनली लार्ज हेवी मशीनमध्ये, ऑप्शन डी बघा एव्हरीवेअर म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्लगिंग तुम्ही वापरू शकता. तर मित्रांनो लक्षात ठेवायचं, प्लगिंग नेहमी कुठे वापरली जाते, स्मॉल मोटरमध्ये वापरली जाते. ज्या छोट्या छोट्या रेटिंगच्या ज्या मोटर असतात ना, त्यामध्ये काय वापरली जाते, प्लगिंग. प्लगिंग म्हणजे काय, जर सप्लाय तुम्हाला RYB फॉर एक्झाम्पल सप्लाय आहे RYB, तर तुम्हाला याचा फेस सिक्वेन्स चेंज करायचा आहे, दॅट इज अ प्लगिंग. ओके म्हणजे तुम्हाला काय करायचे, त्या मोटरची डायरेक्शन चेंज करायची आहे. ओके तर प्लगिंग म्हणजे कुठे वापरता तुम्ही, स्मॉल मोटरमध्ये वापरल्या जाते. सो ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. ओके चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इन व्हिच ऑफ द फॉलोइंग इलेक्ट्रिकल ब्रेकिंग मेथड एनर्जी सप्लाय बॅक टू द सप्लाय. म्हणजे प्रश्न क्वालिटीवाला प्रश्न आहे मित्रांनो, एकदम बढिया क्वेश्चन आहे. बघा डबल स्टार मार्क करून ठेवा, आताच डबल स्टार मार्क करा, नोट डाऊन करून ठेवा. काय विचारलेलं आहे,
इन व्हिच ऑफ द फॉलोइंग इलेक्ट्रिकल ब्रेकिंग मेथड, खालीलपैकी कोणत्या इलेक्ट्रिकल ब्रेकिंग मेथडमध्ये एनर्जी सप्लायड बॅक टू द सप्लाय, म्हणजे एनर्जी काय होऊन राहिली, सप्लाय होऊन राहिली, म्हणजे सप्लाय पर्यंत एनर्जी काय होऊन राहिली, सप्लाइड बॅक टू द सप्लाय, म्हणजे एनर्जी वापस येऊन राहिली सप्लायला, असं कुठल्या ब्रेकिंग मध्ये होते. म्हणजे एनर्जी म्हणजे जी आपण एनर्जी इकडून पाठवून राहिलो, म्हणजे फ्रॉम सोर्स टू लोड, परंतु काय होऊन राहिलं, लोड पासून सोर्स पर्यंत काय होऊन राहिली, एनर्जी रिटर्न येऊन राहिली, वापस येऊन राहिली, परत येऊन राहिली. तर असं कुठल्या ब्रेकिंग मध्ये होते. ऑप्शन ए बघा प्लगिंग मध्ये, ऑप्शन बी बघा डायनॅमिक ब्रेकिंग मध्ये, ऑप्शन सी बघा रिजनरेटिव्ह ब्रेकिंग मध्ये, ऑप्शन डी बघा इन ऑल इलेक्ट्रिकल ब्रेकिंग मध्ये. तर एनर्जी इज सप्लायड बॅक टू द सप्लाय, म्हणजे एनर्जी लोड पासून सोर्स पर्यंत रिटर्न येऊन राहिली, म्हणजे आपण सप्लाय पासून लोडला देतो एनर्जी, पण इथे काय होऊन राहिलं, लोड पासून सोर्स पर्यंत रिटर्न येऊन राहिली, परत येऊन राहिली. असं कुठल्या ब्रेकिंग मध्ये होते, ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर. असं एकाच ब्रेकिंग मध्ये होते आणि ते म्हणजे रिजनरेटिव्ह ब्रेकिंग मध्ये होते. म्हणजे तुम्ही रिजनरेटिव्ह ब्रेकिंग मध्ये काय होता, सप्लाय देण्याचा प्रयत्न करत असता, मग सप्लाय देता देता काय होते, रिजनरेटिव्ह जर ब्रेकिंग झाली, म्हणजे याचं तुम्हाला बेस्ट एक्झाम्पल सांगतो मित्रांनो, की जर तुमची ट्रेन जर एकदम स्लोपने चालून राहिली हिली एरियावरून, ओके, हिली एरियावरून एकदम स्लोपनं अशी उतार आहे एकदम, आणि एकदम अशी चालून राहिली, तर ती ट्रेन चालता चालताना ती आपला ती आपला पूर्णपणे सप्लाय कट करून टाकते, आणि ती काय करून राहिली, मग सप्लाय कट झाल्याच्या नंतर ती जनरेटर जे असते ना, ते सप्लाय परत पाठवत असते कोणाला, त्या लोडला. तर मग ती मोटर आपल्या ओन याच्यावर चालत असते, ओके. म्हणून यामध्ये कोणती ब्रेकिंग म्हटल्या जाते, याला रिजनरेटिव्ह ब्रेकिंग म्हटल्या जाते. सो ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर. चला पुढला प्रश्न बघूया. रिजनरेटिव्ह ब्रेकिंग इज यूज व्हेन ड्युटी सायकल, सिंपल प्रश्न आहे. म्हणजे इथे विचारलेलं आहे की जी रिजनरेटिव्ह ब्रेकिंग तुम्ही वापरता ते कुठे वापरता. ऑप्शन ए बघा रिक्वायर्ड ब्रेकिंग ऑफ, म्हणजे मशीनला ब्रेक करण्यासाठी. ऑप्शन बी बघा मशीनला ऍक्सेलरेट करण्यासाठी, म्हणजे स्पीड वाढवण्यासाठी. ऑप्शन सी बघा मशीनची स्पीड कॉन्स्टंट ठेवण्यासाठी. ऑप्शन डी बघा नन ऑफ दी अबो. तर रिजनरेटिव्ह ब्रेकिंग तुम्ही कशासाठी वापरता मित्रांनो, तर सर्वांना माहिती आहे ब्रेकिंग ऑफ द मशीनसाठी. रिक्वायर ब्रेकिंग ऑफ म्हणजे मशीनला ब्रेक देण्यासाठी किंवा ब्रेक करण्यासाठी तुम्ही कोणती मेथड वापरता, रिजनरेटिव्ह ब्रेकिंग वापरता. सो ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. चला पुढला प्रश्न बघूया. द प्लगिंग ब्रेकिंग गिव्स द, म्हणजे जी प्लगिंग असते ती ब्रेकिंग देते. म्हणजे प्लगिंग काय करते, ब्रेक निर्माण करते. म्हणजे मोटर जर फिरत असेल तर प्लगिंग जर केली तर मोटर काय करते, मोटरला अगोदर मोटर थांबते आणि नंतर रिव्हर्स डायरेक्शन मध्ये फिरते प्लगिंग मध्ये. मग प्लगिंग जेव्हा तुम्ही देता, तर त्यामध्ये काय होते, झिरो टॉर्क ब्रेकिंग असते एकदम, किंवा ऑप्शन बी बघा स्मॉलेस्ट टॉर्क ब्रेकिंग असते. ऑप्शन सी बघा हायेस्ट टॉर्क ब्रेकिंग असते, किंवा ऑप्शन डी बघा व्हेरिएबल टॉर्क ब्रेकिंग असते. तर प्लगिंग मध्ये कधी पण लक्षात ठेवायचं, प्लगिंग ब्रेकिंग मध्ये नेहमी काय असते, हायेस्ट टॉर्क ब्रेकिंग असते. कारण की जेव्हा तुम्ही प्लगिंग देता ना, तेव्हा जास्तीत जास्त टॉर्क ब्रेकिंगला लागल्या जातो. म्हणून ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर. चला पुढला प्रश्न बघूया. ड्युरिंग रिजनरेटिव्ह ब्रेकिंग ऑफ डीसी मोटर, ड्युरिंग रिजनरेटिव्ह ब्रेकिंग ऑफ डीसी मोटर, डीसी मोटर मध्ये रिजनरेटिव्ह ब्रेकिंगच्या दरम्यान काय होते. ऑप्शन ए बघा मोटर विल रन ॲज ए जनरेटर, म्हणजे मोटर ही जनरेटर सारखी फिरू लागते, म्हणजे जनरेटर सारखी रन करते. ऑप्शन बी बघा मोटर विल रिव्हर्स इन डायरेक्शन, मोटर ही तुमची रिव्हर्स डायरेक्शन फिरते. ऑप्शन सी बघा मोटर विल रन ॲट रेड्यूस स्पीड, मोटर तर फिरते परंतु तिची स्पीड कमी होते. ऑप्शन डी बघा मोटर विल रन ॲज फ्री रोटेटिंग शाफ्ट, मोटर तर फिरते परंतु त्याचा जो शाफ्ट असते त्या मोटरचा तो फ्री रोटेटिंग असतो. तर कधी पण लक्षात ठेवायचं मित्रांनो, ड्युरिंग रिजनरेटिव्ह ब्रेकिंग मध्ये डीसी मोटर काय करते, मोटर तुमची जी फिरते ना, ती रन ॲज ए जनरेटर म्हणून फिरते. सो ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. मग जनरेटर, मग आता तुम्हाला माहिती आहे मोटरला काय करावं लागतो, सप्लाय द्यावा लागतो, आणि जनरेटर काय करते, सप्लाय आपल्यामधून बाहेर काढते. मोटरला आपण सप्लाय देतो आणि जनरेटर सप्लाय बाहेर देते आपल्याला. तर म्हणून मोटर काय होते रिजनरेटिव्ह ब्रेक मध्ये रन ॲज अ जनरेटर सारखी वर्क करते. सो ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. चला पुढला प्रश्न बघूया. व्हेअर डायनामिक ब्रेकिंग इज यूज, डायनामिक ब्रेकिंग कुठे यूज केल्या जाते. सिंपल प्रश्न आहे. डायनामिक ब्रेकिंग खालीलपैकी कोणत्या मोटरमध्ये यूज करतात. ऑप्शन ए बघा शंट मोटरमध्ये, ऑप्शन बी बघा सिरीज मोटरमध्ये, ऑप्शन सी बघा कंपाऊंड मोटर्समध्ये, ऑप्शन डी बघा ऑल ऑफ दी अबो मोटर्समध्ये. तर डायनामिक ब्रेकिंग कुठे यूज केल्या जाते, तर ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. कुठे, ऑल ऑफ दी अबो, ओके, ऑल ऑफ दी अबो. सो ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर.
द इफिशियन्सी ऑफ द डीसी मोटर, पुढला प्रश्न बघा, द इफिशियन्सी ऑफ द डीसी मोटर ॲट मॅक्झिमम पॉवर. सिंपल प्रश्न आहे. काय विचारला आहे? डीसी मोटरची जी इफिशियन्सी असते मॅक्झिमम पॉवरवर किती असते? तर इफिशियन्सी मॅक्झिमम ऑफ पॉवरवर किती असायला पाहिजे? किती असायला पाहिजे? V/2 किंवा लेस दॅन V/2. तर V/2 म्हणजे 1/2 म्हणजे हाफ, हाफ म्हणजे किती पर्सेंट? 50%. तर इफिशियन्सी मॅक्झिमम पॉवरवर किती असायला पाहिजे? ऑप्शन ए बघा 100%, ऑप्शन बी बघा अराउंड 90%, ऑप्शन सी बघा 75 to 90%, ऑप्शन डी बघा लेस दॅन 50%. तर कमीत कमी किती असायला पाहिजे? 50% असायला पाहिजे. सो ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. तर मॅक्झिमम पॉवरवर इफिशियन्सी डीसी मोटरची किती असायला पाहिजे? लेस दॅन 50% असायला पाहिजे. सो ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द हिस्टेरिसिस लॉस इन ए डीसी मशीन लिस्ट डिपेंड्स ऑन. प्रश्न मराठीमध्ये समजून सांगतो. हिस्टेरिसिस लॉस डीसी मशीन मध्ये लॉसेस होतात. कोणकोणते लॉसेस होतात? आयरन लॉसेस, कॉपर लॉसेस आणि तुमचे फ्रिक्शन अँड विंडेज लॉसेस. ओके. तर हिस्टेरिसिस लॉस हे कुठले? आयरन लॉसेसचे दोन प्रकार, एडी करंट लॉस आणि हिस्टेरिसिस लॉस. तर हिस्टेरिसिस लॉस जे होतात डीसी मशीन मध्ये हे कमीत कमी कोणावर डिपेंड असतात? तर मित्रांनो हिस्टेरिसिस लॉसेस जो असतो त्याला KH न डिनोट करतो. हिस्टेरिसिस लॉस सॉरी त्याला PH न डिनोट करू आपण. हिस्टेरिसिस लॉस PH इज इक्वल टू किंवा PH तुम्हाला लिहून दाखवतो हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. PH डायरेक्टली प्रपोर्शनल टू KH. हा काय असतो? कॉन्स्टंट असतो KH. फ्लक्स डेन्सिटी टू द पॉवर 1.6 इंटू इंटू फ्रिक्वेन्सी इंटू व्हॉल्यूम. ओके. फॉर्म्युला तुम्हाला समजला असेल. हिस्टेरिसिस लॉस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू हिस्टेरिसिस कॉन्स्टंट इंटू फ्लक्स डेन्सिटी टू द पॉवर 1.6 इंटू फ्रिक्वेन्सी इंटू व्होल्टेज. तर हिस्टेरिसिस लॉस लॉस हा कोणावर डिपेंड असते? तर फ्रिक्वेन्सीवर असते, फ्लक्स डेन्सिटीवर असते आणि व्हॉल्यूमवर सुद्धा असते. परंतु रेट ऑफ फ्लो ऑफ व्हेंटिलेटिंग एअर यामध्ये ऑप्शनमध्येच नाही आहे. या ऑप्शनमध्ये म्हणतो यामध्ये या फॉर्म्युल्यातच नाही आहे. म्हणून लिस्ट डिपेंड ऑन, लिस्ट म्हणजे कमीत कमी डिपेंड कोणावर असते? तर या तीन गोष्टीवर जास्तीत जास्त डिपेंड असते. तर कमीत कमी डिपेंड कोणावर असते? रेट ऑफ फ्लो ऑफ व्हेंटिलेटिंग एअरवर डिपेंड असते. जो फॉर्म्युला लिहून दिला होता हिस्टेरिसिस लॉसचा तो फॉर्म्युला नोट डाऊन करून ठेवा. त्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकते. तर याचा आन्सर काय आहे? सो ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. कमीत कमी कोणावर डिपेंड असते हिस्टेरिसिस लॉस? रेट ऑफ फ्लो ऑफ व्हेंटिलेटिंग एअरवर डिपेंड कमीत कमी डिपेंड असते. सो ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. चला पुढला प्रश्न बघूया. 40वा प्रश्न आहे. व्हाय रिट्रेडेशन टेस्ट इज कॅरी ऑन डीसी मशीन. सिंपल प्रश्न आहे की डीसी मशीन मध्ये रिट्रेडेशन टेस्ट का बरं कॅरी केली जाते? म्हणजे डीसी मशीन मध्ये रिट्रेडेशन टेस्ट जी असते ती काय म्हणजे खालीलपैकी कोणते लॉसेस फाइंड करण्याकरिता रिट्रेडेशन टेस्टचा वापर केला जातो, यूज केला जातो, उपयोग केला जातो? सिंपल प्रश्न आहे. ऑप्शन ए बघा टू फाइंड स्ट्रे लॉसेस, ऑप्शन बी बघा टू फाइंड एडी करंट लॉसेस, ऑप्शन सी बघा टू फाइंड फील्ड कॉपर लॉसेस, ऑप्शन डी बघा टू फाइंड विंडेज लॉसेस. तर रिट्रेडेशन टेस्ट तुम्ही डीसी मशीन मध्ये करता तर काय फाइंड करण्यासाठी करता? तर याचा आन्सर तुम्हाला माहित आहे कोणाला द्यायचा आहे? तुम्हा सर्वांना द्यायचं आहे. आणि ते कुठे द्यायचं आहे? कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. आणि मला माहित आहे माझे विद्यार्थी आहे आणि ते प्रत्येक जण विद्यार्थी हा अभ्यास करून सातत्यानं अभ्यास करून नेहमीच उत्तर शोधून मला आन्सर कमेंटमध्ये देत असतो. तर मला मोटिवेशन मिळते. तुम्ही जसे आन्सर कमेंटमध्ये देता त्याच्यामुळे मला मोटिवेशन मिळते आणि मी माझी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवण्याची तयारी दुप्पट किंवा तिप्पट होत चालते. कारण तुम्हाला तुमचं सिलेक्शन घ्यायचं आहे आणि तुमचं सिलेक्शन देणं माझ्या तर हाती नाही आहे, ते तुमच्याच हाती आहे. परंतु त्यामध्ये थोडासा मोलाचा वाटा माझा राहणार आहे आणि तो म्हणजे काय? माझे असे टॉप 20 क्वेश्चन तरी तुम्ही नेहमी करत गेले ना आणि कॉन्सेप्ट सुद्धा मी तुम्हाला या लेक्चरमध्ये या सेशनमध्ये नक्की सांगत असतो. त्या क्वेश्चनच्या नुसार तुमचा जर कॉन्सेप्ट सुद्धा क्लिअर होत असतो. तर याचं प्रत्येकाने आन्सर मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे आणि कमेंट बॉक्समध्ये आन्सर दिल्याच्या नंतर प्रत्येकाने एक मोटिवेशनल थॉट नक्की तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायचा आहे. मग तो मी एक किंवा दोन प्रत्येकाचा असं नाही, एक जो मोटिवेशनल थॉट मला खूपच चांगला वाटेल तो मोटिवेशनल थॉट्स मी तुमची इमेज बनवून आपल्या क्लासच्या PDF मध्ये लावणार आहे. तर आजचा सेशन आय होप तुम्हाला आजचं सेशन नक्की आवडलेलं असेल. जर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल प्रत्येकाने एक लाईक मात्र नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून द्या.
आणि आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ आवडला तर मित्रांसोबत शेअर करा. कारण कारण ज्ञान दिल्यानं वाढत जाते, कमी होत नाही. ज्ञान तुम्ही हा व्हिडिओला शेअर करा आणि इतकं शेअर करा, की आता शब्द नाही यासाठी. ओके. तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर मी येतो. पार्ट 3 डीसी मोटरचा पार्ट 3 आणि काही अपडेट असलं ते सुद्धा मी तुमच्यासमोर घेऊन येतो. ते जी-आर विषयी असो, की ते तुमच्या रिक्रुटमेंट विषयी असो. अजून अजून सध्या माझ्याकडे काही अपडेट नाही आहे. जसंही अपडेट मिळालं, जसंही काही सोर्स असतात त्यांच्याकडून मला माहिती झालं, तर त्यासाठी मी तुमच्यासाठी तत्पर आहे. तुम्ही घाबरायचं नाही आणि होप सोडायची नाही. सातत्यानं अभ्यास करत राहा. ॲडव्हर्टाइजमेंट येणार म्हणजे येणार. सातत्यानं अभ्यास करत राहा. आपली एक जागा निश्चित करा. कारण तुमचं यश हे तुमच्याच हाती आहे, माझ्या हाती नाही. मी फक्त त्यामध्ये एक मोलाचा वाटा माझा राहणार आहे. तर मित्रांनो, चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. एक नवीन अपडेट घेऊन तुमच्यासाठी मी नक्की येईल. तोपर्यंत बाय.